नागपूरमधल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक भेट देत अधिकाऱ्यांच्या टेबलांची झाडाझडती घेतली। या झाडाझडतीमध्ये एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये संशयास्पद रक्कम आढळून आली असून चौकशी करून या प्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती झी 24 तासशी बोलताना बावनकुळे यांनी दिली। या संदर्भात मंत्री बावनकुळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर कारवाई केली आहे। यावर आपल्यासोबत बोलण्याकरिता खुदच महसूल मंत्री बावनकुळे आहे। काय सांगाल सर, आज आपण कारवाई केली आहे, काय सांगाल? आज रजिस्ट्रार कार्यालय क्रमांक 4 मध्ये काही तक्रारी माझ्याकडे होत्या, त्यावर मी इथे आलो आहे। संपूर्ण कार्यालय तपासण्याची कारवाई सुरू झाली आहे। काही एजंट या ठिकाणी काम करतात अशी तक्रार आहे। काही रजिस्ट्रीचे पैसे वाढवून देतात आणि मग कमी करतात ती तक्रार आहे। 30 लक्षाच्या वर जी रजिस्ट्री होतं तिला इन्कम टॅक्सला कळवावं लागतं, ती कळवल्या गेली नाही अशी तक्रार आहे। आणि सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नाही आहे अशाही तक्रारी आहे। काही लोकांकडून पैसे घेत आहे अशी तक्रार आहे। ड्रायव्हरमध्ये काही पैसे आढळले आहे, पोलिसांना बोलवलं आहे, त्यांचा तपास सुरू झाला आहे। तर मला असं वाटतं इथून जो काही रिपोर्ट येईल त्यावर आम्ही पुढची कारवाई करू। आणि राज्यामध्ये मी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो आहे की आपण सब रजिस्ट्रार कार्यालयात जाताना कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर थेट आमच्याकडे तक्रारी केल्या पाहिजे, आम्ही त्यावर कारवाई करू। खोट्या रजिस्ट्री लावणे, खोटे दस्त नोंदणी करणे, या ठिकाणी खरेदी खत खोटे करणे हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तपासणार आहोत। आणि मागच्या वेळी सामनेर आम्ही तपासलो त्या ठिकाणी आम्हाला निलंबित करावं लागलं सब रजिस्ट्रारला। या ठिकाणी अशी काही कारवाई झाली आहे? आता ते पोलिसांचा रिपोर्ट येईल की हा पैसे कुठून आले आहेत। लॉक ड्रायव्हरमध्ये पैसे होते, ते तपासून पुढची कारवाई करू। तर हे होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। सुमित ठाकरे, झी मीडिया, नागपूर।